कसं कुत्र्यांना बसवलं हवं. या बाजूला मांजराला सलाईन लावलेलं आहे. त्याला रोग भरला वाटतं. आशू आशू भूतावल बघायचे का भूतावल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीत. आमच्याकडे कुत्रे एक आणि आशूचा कुत्रा, असे दोन कुत्रे आम्ही घेऊन चाललो आहे रत्नागिरीत इंजेक्शन द्यायला. बघा हे कुत्रे आहे आणि तो कुत्रा ये मग मानेवर बसतील ती. तो तिकडचा आहे, लाल पट्टा आहे ना काय, तो आशूचा कुत्रा आहे. हे आमची कुत्रे आहे, त्यांना इंजेक्शन द्यायला चाललं आहे. इंजेक्शन दिलं की मग कसं फ्री राहता येतं, कोणाला चावलं म्हणाय नको काय नको. काय रे आशुतोष, इंजेक्शन दिल्यावर कसं काय प्रॉब्लेम नाही ना होत. इंजेक्शन नाही, इंजेक्शन कोणाची ते हां 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 होय होय. कुत्रे बांधतात ती गोष्ट वेगळी आहे, माणसं पण चावल्यावर बांधतात. चला 10 वाजता बोलवलं नाही होतं, वाजलेच आम्हाला इथे 9:30. तू पाठी बस इथं. हां चालेल. जीव दिली मग होय होय, नाही ते काय आत्महत्या करते. चलो याला हालत का लावलीस. लागलं मग खेळून पडलं खाली ओली झाली का घाबरला. होय शांत आहे, कारण भोकत असतो तिच्यावर. विषय काय माहितीये काय, हिला सवय आहे. काय सवय ते आशू काय हिचा जोक सांग ना जरा. परवाचा हिचा बांधावर पडली दे नाही, काल गेलास ना नाव द्यायला. नको नंतर नाव द्यायला गेलास तर सांग. तो नंतर जोक सांगतो, नंतर सांगशील ना नक्की. बघा जा आता मित्रांनो, आता आम्ही निघालोय मजगाव मार्गे जाणार आहे. चल मित्रांनो, फायनली आम्ही रत्नागिरीत आलोय प्राण्यांच्या दवाखान्यात. अरे काय माझ्याकडे देत आहे. हा या लवकर या. हिला रशी बांधलेली आहे, जसा काय बैलच बांधलेला आहे. हा गजाबाई बुकल आहे, याचं नाव गजा आहे आणि हिचं नाव आहे काजोल. मामान ठेवलेलं आहे ना. हा गजाबाई बुकालला. आता बेल्ट आणायला गेलेत दोघं जण. मांजरं पण आणतात इंजेक्शन वगैरे द्यायला. आता आमची काजल बघा कशी दिसते, स्मार्ट एकदम. नवीन बेल्ट जाताना घ्या काय बरोबर नीट नाही घातला. काय मस्त वाटतंय. आता कलर पण मॅच झाला. त्याची खाली अरे भरपूर काय. त्याला मी इकडे आणतोय चांगल्या जागी, तर मातीतच जातो तो. त्याला तू शिकवण नाही दिली काशी. शिकवण दे ना त्याला. अशो अबे यातला बेल्ट लागला कुत्र्याला. जो कसला आहे बघ. आणि तुझा साधा आहे, माणसाप्रमाणे साधा. मालकाप्रमाणे साधा आहे बिचारा. आता एवढा काबरलाय की पाठी पडतोय. हा डॉगिश बाय बघ कसला आहे. हा डॉल्फिन आहे. भूतावल आशू भूतावल बघायचे का भूतावल. कसं बघते ते.
हे दोघं आता घाबरले. या आशुतोषचा डॉबरमॅन बघा खाली वली झाले त्याची. हे आमची बऱ्यापैकी तरी आहे. कसं कुत्र्यांना बसवलं. हे या बाजूला मांजराला सलाईन लावलेले. त्याला रोग भरला वाटतं. सगळे असे केंद्र. हा बघा केवढा आहे डॉबरमॅन. चावलेला चलन लागलं. हा बघ हा घाबरलाय. त्याची खाली ओली झाली. तर मित्रांनो फायनली आमचं कुत्र्यांना आमच्या डॉगेश भाईंना गजा भाई आणि काजल भाई पुढे घेतलेली आहे. त्यांना वॅक्सिन देऊन झाले आणि आम्ही आता घरी निघालो आहे. चलो आशुतोष काय बोलायचं आहे तुला? काय बोलू शकत नाही. एक नंबर वॅक्सिन. आशो परवा तो जोक सांग ना. तो काय जोक सांगायची पण ताकद नाही आता. काय रे काय झालं? जोकनी शॉक केलं. शॉक. तर मित्रांनो सांगायचं म्हणजे आम्ही काजलचं नाव आहे ना परवा आम्ही नाही हा आशुतोष देत होता. काजलचं नाव सांगत होता. त्या मॅडमनी नाव विचारलं की कुत्रीचं नाव काय. तर आशुतोषने सांगितलं. आशुतोष बघ ना इकडे. आशुतोषने सांगितलं काजल. तर मॅडम हसायला लागल्या आशुतोषकडे बघून. म्हणजे त्यांना कसं नवीन एक वेगळंच नाव वाटलं ना काजल म्हणून. आणि आता ते डॉक्टर स्वतः म्हणाले की नाव मस्त आहे. असं टॉमी वगैरे असं ठेवण्यापेक्षा एखाद्या माणसाचं वगैरे ठेवलेलं की एक वेगळं काहीतरी. तो नाव आवडलं त्यांना. ही बघा काजल आता पुढे बसले. चला तर आम्ही आता निघालोय घरी. आमची काजल बघा कशी बसले. काजल म्हणजे काजलच आहे. चल तर मित्रांनो फायनली घरी आलो. व्हिडिओचा शेवट करतोय. व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.